सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून मैत्री एंटरटेनमेंट सहर्ष सादर करीत आहे एक धमाल विनोदी एकांकिका वयम मोठम खोटम. लेखक पु ल देशपांडे, दिग्दर्शन तन्वी सेनगावकर, संपादन कमलेश सेनगावकर, नेपथ्य मधुरा जुन्नरकर, संगीत सावंत दवणे, ध्वनी योजना नेत्रेय पौडवाल, प्रकाश योजना प्रांजल देशमुख, राहुल देसाई, रंगभूषा स्मिता नेरकर, गिरिजा बेंडिगेरी, वेशभूषा मधुरा जुन्नरकर, रंगमंच व्यवस्था विशाल जुन्नरकर, निखिल क्षीरसागर, नेहा पौडवाल, श्रद्धा साने, स्वप्नाली भंडारी. सहर्ष सादर करीत आहोत वयम मोठम खोटम. अरे कुठे गेली घरातली सगळे माणसं? आले आले. अगं नुसतं आले आले काय, इथे माझा विडा कुठून संपला देखील. सुपारी कुठे आहे? सुपारी आहे तर काय कुठे दगड? इथपासून नाही काय आपल्या नाटकाला सुरुवात करायची? इथपासूनच करायची. मुळीच नाही. हा ए उदय, ए मंगल, झालं केला घोटाळा. जयंता किती वेळा सांगायचं तुला, नकोच जा हे नाटक. अगं मंगल, अशी तू सारखी चिडतेस बघ. चिडकी बेबी गुली. हो माहिती आहे. ए असं रे काय, आता अर्ध्या तासानं मोठ्या माणसं परत येतील आणि लगेच आजोबा म्हणतील मंगल झाले का पाडेपाठ, उदय झाले का श्लोक पाठ, उशे सुटली का गणित, की मग झालं. ए आता चला रे. ए उदय थांब रे जरा. अरे काय, तुझी शर्टाची बटणं कशी लावली आहेत बघ. आणि नेकटाय तो तर उलटाच बांधलाय. असू दे ग. असू दे काय. हा आता ठीक. अगं उशे, तुझी टिकली ग कुठे गेली ती बघ. खरंच का? ए मंगल लाव ग जरा नीट. आता ठीक. ठीक आहे. ए जयंता तू बस बघोस माणसाचं पान खात. ए पण खरं खुरं पान नाही खायचं हा. वा वा, आम्ही खाणार पान. मग सुपारी पण खाशील. ई ई ई काय ई? आजी काय ई म्हणत का? बरं बरं नाही म्हणत. उद्या रे उद्या. आणि भोपळा दुद्या कुठला? उशी रे उशी. अन्ना. अरे अरे जा, आम्ही नाही करत हे नाटक भांडा सारखे सारखे. अगदी खऱ्या खऱ्या आजोबांसारखं करतोस की. बघ मी आहेच की थोडा वेळ खरंच आजोबा. ठाऊ के रे बाबा. ए पण हेमंता कुठे राहिला? हेमंता, ए हेमंता. कुठे राहिलास रे? ए मी इथं आहे की दारात. त्या जयंताला म्हणायचे ना या ना रे मामा, मग मी येणार. आधीच कसं येऊ? बरं बरं जा बाहेर. जातो रे बाबा जातो. ए उदय, ए जयंता. काय रे अनिकेत, काय म्हणतोय? तुम्ही खाली खेळायला येत आहात का? नाही रे, आज आम्ही आमच्या घरात मोठ्या माणसांचं नाटक करत आहे. मग मी पण येऊ? हो ये ना. अरे पण तुमचा हा मेकअप गेटअप मला घरी विचारावं लागेल. मग विचारली घरी. आणि हो तुझा अभ्यास झाला का? नाही. मग असं कर, तुझा अभ्यास पूर्ण करून ये. ए मुली बाकी घ्याल ना मला? हो नक्की. ठीक आहे मी इथं तयार आहे. बाय. ए सगळेजण जा, पुन्हा सुरू. हो काय लिहिलंय वर्तमानपत्रात? ए जया, ए जयंता, हे बघ ना काय झाले इथे. अगं उशीर जातेच की नाही तू आज? जाते बाबा जाते.
जरा काय सांगणार असेल तर लगेच बंडाळतो हा. ह, जैटला कुठला. जगात यापुढे युद्ध होणार नाही. अरे वा. कोण आहे दारात? या नानू मामा या. आजची काय स्पेशल बाजरी? काहीच नाही. पूर्वीची मजा राहिलीच नाही बघा. काय हा 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 हा. खरं आहे. आमच्या वेळी काय मजा होती महाराजा. अहो, ग्लास बार भरून दूध प्यायचो आम्ही. हल्लीच्या मुलांना वाटीभर दूध पचत नाही. हा हा हा. चालायचंच. बरं तब्येत काय म्हणते? ओहो, आता काय हे असंच चालायचंच. आमचे काय 5 गेले आणि 15 राहिले. 5 गेले आणि 15 राहिले नाही. 15 गेले आणि 5 राहिले. ए असं काय रे? हे मेरे मला अडवायचे नाही काय? बरं बोल. नाहीतर ती उशी तिथून शंक करेन. हा, मी ऐकते बरं का. उशीतली काय. झालं चिकवी बिचिडली. शेख तू मुलगीची ब्याड. वा ब्याड का म्हणून मूड आहे मी. मग जा आत पाहू. विशालाला तर कळत कोणी आजोबा होत नाही. घरात कोणीच दिसत नाही. आहे की आमची ही. चहा घेतला का कब्बर? अगं ऐकलंस का, मी जरा मंदिरात जाऊन येते. पाहिलंच ना मामा, हे आपलं असंच आहे. पाण्याला काय चावी? सुनबाई आहे की. सुनबाई ऐकलंस का ग? आले काय हो सासूबाई? अगं तू पाहुण्यांना जरा चहा ठेव, पण ह्यांना घेऊ नको. का अहो, सारखा चहा बरं नाही तब्येतीला. मला हवंच आहे चहा. असं नाही बरं का. मृकुती दिसत नाही ती. कुठे नाहीशी झालीये देव जाणे. रास्त आहे. आमच्या वेळी आम्ही 24 तास घरात. हल्लीच्या मुलांना अजिबात शिस्त म्हणून नाही. नमस्कार नानुमा. नमस्कार. अगं मंगल, काय चहा बिया? चहा तुम्हाला हवं असेल, पाहुण्यांचं आपलं निमित्त. अगं त्याला चहा पाहिजे तर दे त्याला. सुनबाई, चहा खाणं असेल मग त्याला आलं खिचून टाक. बाहेर थंडगार हवा सुटली आहे. मी जाऊन येते हा भजनाला. अगं आई, कशाला जातेस भजनाला? बाहेर घंटा पडलाय. अरे तो नेम आहे तो माझा. गेली 45 वर्ष नेमाने जाते मी भजनाला. तर शाळेकडे पांघरून जा म्हणते मी. अगं इवलीशी मेली ती थंडी, मग त्याला शाल कशाला हवी. पण मी जाऊन येते हा. तू पाहुण्यांना जरा चहा करून दे. कोण आलं असेल एवढ्या सकाळी? प्रभा काकू, मी आहे शेजारची शोभा. तू तिकडे खेळाची युनिव्हर्सिटी आली आहे. काय रे जयंता? ताई, मी जयंता नाही, मी आजोबा आहे. आजोबा. असं. आणि ही आजी आहे. हे बाबा आहेत.
ही आई आहे, हे नानू मामा आहेत. नानू मामा, हा म्हणजे ते आपल्या शनिपारापाशी राहतात ते नानू मामा. मी तर फसलेच होते. काय बरोबर शोक काढली आहे तुम्ही लोकांनी. खरंच का ग शोभाताई? अरे हो, खरं म्हणून काय विचारतोस अजून? मला तर वाटलं हे खरे बोले गमत का काय आहे. काय शर्ट, काय पॅन्ट आणि गळ्यात नेकटाय. वा वा, नेकटाय? नेकटाय. मी तर अगदीच फसलेच बघा. खरंच फसले का तुम्ही शोभाताई? खरं म्हणजे अगदी गळा शप्पथ. पण ते घराची किती जोडी इथेच आहात ना प्रभा काकू. हा. काय रे जयंता, मी काय म्हणते, अरे मी आले नंतर आजोबा कसं बोलवतात मला ते म्हणू दाखव की. म्हणतो की, अगं सुनबाई, ही शेजारची शोभा आली ग. बरोबर, परफेक्ट. मी खरंच बाबांसारखे दिसतो काय ग शोभाताई? खरं म्हणजे काय, आता इथे कोणी दुसरा पाळणा माणूस आला तर त्याला वाटेल ही सगळी मोठी माणसं आहे. खेळा चालू द्या, मस्त खेळा. नमस्कार करते हा आजोबा. नमस्कार नानू मामा. नमस्कार. मी सांगू काय एक? काय ग? आता कोणी आलं तर आपण एकदम खऱ्या खुऱ्या मोठ्या माणसांसारखं वागायचं. हा, अय्या, मज्जा. नको बुवा मज्जा म्हणे. आता ते काहीतरी प्रश्न विचारले तर? हे भित्री भागूबाई कुठली. उदय, जयंता, आपण मोठं म्हणते नाही, हे कोणाच्या लक्षात आलं तर आपल्याला रागू दिली की नाही? कोण वाटतंय शोभा तर देखील फसली. हो, तिला वाटलं मी खरंच आजोबा होता. हो की नाही मंगल? हा. कोणीतरी आलं वाटतं. ए सगळ्यांनी बसाने मोठ्या माणसांसारखं. अरे पण मी कुठे बसू? तू तिकडे जाऊन मार्च बस. आणि तू जयंता पाणकुट्याला लाग की. यात कुठे काय आहे कुठाला? अरे पण नुसतं कूट कोण बघणार आहे त्याच्यात? अगं उषाताई, मी काय करू? अगं तू स्वेटर विणत बैस. पण माया कुठे येतं विणता? अगं त्यात काय आवड आहे? 2 सुया घे, लवकर घे, सुया भोवती लवकर गुंडाळ आणि झालं. बरं. अगं मंगल, खरंच बघी खिडकीतून कोण आलं? ते सावंत काका आणि वकिलीत काकू आले. येऊ दे त्यांना, दाद उघडत आहे. ए सगळ्यांनी मोठे माणसासारखं बोलायचं का? बरं करे, खूप मज्जा येईल. हो मजा येईल. एक गप्पास आता सगळे. बरं का नानू मामा, पहिले ती बातमी वाचा. हो तुम्हीच वाचा. ए हेम्या, अजून कोणीच नाही आलं की? ए वाच. इथलं लहान मुलांचं एक सुंदर बाहुल्यांचं प्रदर्शन भरवले आहे. दिल्लीतल्या लहान मुलांची मज्जा आहे. नाथराज जयंता सारखी प्रदर्शनच आहे तिथं. आपल्याला काहीच नाही. अरे देवा, नारायणातून नानू मामा आहे, नानू मामा. सॉरी मी विसरलो. एवढे बघ रे, अजून कसे आले नाहीत ते. बोला येतायत. गोविंदराव, अहो गोविंदराव. कोण आहे?
आजोबा सुद्धा इथेच आहेत. आणि हे भाऊजन नानू मामा असावेत. नानू मामा पेपर वाचताय का? आणि वहिनी या एकट्या बसल्या आहेत. आणि हो, नमस्कार गोविंदराव. नमस्कार. या संत साहेब. या वहिनी या. आज मराठी मंडळात नाही आलात? येणारेच होते मी, मग मामाजी म्हणाले चहा करून दे, तेवढ्यात तुम्ही आलात. निघालेच होते मी. अगं बाई, सासूबाईंना पाहिलेच नाही मी. नमस्कार करते हा सासूबाई. औक्षिवंत हो, औक्षिवंत हो. मुले काय म्हणताय? खरी आहेत. धाकट्याला थोडा खोकला आहे. हो का? मग एवढा लिंबाचा रस मदतीने द्यावा दोनदा. डॉक्टरांना नाही का दाखवलं? उठलं सुटलं डॉक्टर पाहिजे तुम्हाला. सारखी इंजेक्शन देतात. कडू औषध आणि इंजेक्शन देणार डॉक्टरांना तुरुंगात टाकायला हवं. नाही का हो नानू मामा? होय ना. काय हो प्रभाताई, काय म्हणताय? आपलं स्वेटर छान छान. बसा बसा. पाहिलं गोविंदराव? अहो, हल्ली दोन बायका भेटल्या तर बिनकामाच्या गोष्टी सुरू. आपल्या शिवा घेतायत, निविदतायत. मला तरी वाटते की आपल्या देशामध्ये लोकर बंदी करायला पाहिजे. म्हणजे स्वेटर नको, नी पेटर नको. वा वा, असं कसं? माझ्या आणि माझ्यासाठी नवीन स्वेटर विणायला घेतलाय. काय म्हणालात आजीबाई? अहो, ती काय म्हणणार? कर्मा तिला माझा जग लागलाय. मला नाही हो, त्यालाच लागलाय. काय हो आजीबाई? नाही म्हणजे हल्लीची काही बायका नवऱ्यांना अरे तुरी म्हणतात, तसं तुम्ही त्यांना अरे तुरी म्हणालात का हो आजोबा? आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. म्हणतात ना, वयम मोठम खोटम. अरे वा, वयम मोठम खोटम. छान छान. पाहिलंच का ग आजोबा कसं फडाफडा संस्कृत बोलतात. आजोबा, तुम्हाला संस्कृत खूप छान येत असेल नाही? होम अहम संस्कृतम फडाफडम बोलम. छानम. गोविंदराव, तुम्ही नाही वाटतं संस्कृत बोलत? नो, मी इंग्लिश बोलेंगा. मिस्टर सावंत, yes, 1 cup each pienga. Oh yes, by all means. I would certainly like to have a cup of tea. टी म्हणजे चहा. बरं का? चहा तेव्हा. टी. अहो, नको. उगीच मुलं स्टोवर भाजून घेतील. मुलं? अहो, बोलता आहात काय तुम्ही? इथे मुलं कुठे आहेत? अगं बाई, खरंच की. पण नकोच बाई चहा आता. काय हो आजीबाई, मुलं बाहेर गेली आहेत वाटतं? हो, बाहेर गेले आहेत. काय? हो, बाहेर गेली आहे. आता अर्ध्या तासाने येतील. गोविंदराव, हल्ली तुमची वकिली काय म्हणते आहे? नो. अहो, अगदी बॅड. लोक आम्हाला रॉ शिकवायला जातात. रॉ आपला. हा आपला लॉ. मी रॉ ऐकलं. अहो, ते लॉच म्हणाले. आता सुद्धा ना अगदीच कमी ऐकू येतं. काय? कमी ऐकू यायला लागले आहेत. अहो, मग एवढा तुळशीचा पाण्याचा रस शेळीच्या दुधातून घाला कानात. बरं आहे, कानात घालायला सांगता आहात. मला वाटलं आता पिण्यासाठी सांगता की काय. पण बरं का आजी, मला कमी ऐकायला येतं हे खरं, पण हिला साफ दिसत नाही. पाय डोळे बिरले तिचे. म्हणजे आम्ही मगाशी इथे आलो ना, त्याला मला खुन्वा सांगत होती की ही लहान मुलं सोंग घेऊन बसली आहेत म्हणून. नाहीच मुली, आम्ही खळखळ मोठे आहोत. यात खडक आमच्या मिशा. नाही का गोषा?
उषा, इथे उषा कुठे आहे? अहो उषा कुठली? आजोबा म्हणाले या पहा आमच्या मिशा. तुम्ही ऐकलं उषा? म्हणजे खरं आहे. भारीच कमी ऐकू यायला लागले आहेत बरं का तुम्हाला. आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. अहो ती काय बघणार, तिला नीट दिसतंय कुठं? तीच तर म्हणाली की ही लहान मुलं सोंग घेऊन बसली आहेत. नाहीच मुळे आम्ही खरोखर मोठे आहोत. लहान मुलं अशी जपमा घेऊन बसतात का? वहिनी तुम्ही डोळे डॉक्टरांना दाखवा. हो हो नक्की दाखवेन ना. नको नको, मला एकदा डोळे आले होते ना, लाल लाल झाले होते. शाळेत की बुडाई माझी. केव्हा नानू मामा, केव्हा? पूर्वी लहानपणी. अच्छा, म्हणजे तुमच्या लहानपणी. मग काय केलं डॉक्टरांनी? डोळ्यात औषध घातलं. अच्छा, तेव्हा डोळ्यात चेकर जमले. डोळ्यात लेमन ड्रॉप्स घाला. गोविंदराव, तुम्हाला आय ड्रॉप्स म्हणायचे नाही ना? अहो ते आय ड्रॉप्स म्हणालेत. हो का? तुम्हाला काही फारच कमी ऐकू यायला लागले आहेत. बरं. कोण आला आहे बरं आता? अहो काका, मंगळ आहे का मंगळ? पण नक्की कोण आला आहे असं समजायचं आम्ही? अहो काका, मी रीमा आणि ही माझी बहीण रूपा. मंगळच्या मैत्रिणी आहो. तिला खेळण्यासाठी बोलवायला आलो आहो. अगं पण मंगल तर आम्हाला मुळीच दिसत नाही आहे. काय ग मंगल, येणार आहेस का आमच्या बरोबर? मंगल कुठे आहे आता ते? त्या तर प्रभावणी आहे. प्रभा काकू? ही प्रभा काकू काय? अच्छा, तर मंगल नाही आहे का इथे? मग गावीच जातो डब्बा आईस्पाईस खेळण्यासाठी. डब्बा आईस्पाईस? तो तर माझा आवडता खेळ. म्हणजे मंगलचा आवडता खेळ. तुम्ही दोघी वहा पुढे आता. मंगल येईल लवकर खाली खेळण्यासाठी. हो लवकर येईल. म्हणजे लवकर पाठवते मंगलला. ठीक आहे काका, येतो आम्ही. वाट पाहतो आम्ही खावे. बर, आपण निघूया आता. हो निघूया. बरं मंडळी, येतो आम्ही. बाकी मुलांना भेटली असती तर देत आलं असतं त्यांच्या हातात. काय ते? अहो कसलं काय घेऊन बसला होता आजोबा? पोरांना खाव म्हणून आपलं काहीतरी आणलं होतं. पेपरमेंट, टॉफी आणि पेपरमेंट. होय पेपरमेंट. पाहिलं का आजोबा? बाकी काय सुंदर गोळ्या व्हायला लागल्या आहेत आपल्या देशात. आणि कागद पाहिलेत का? कसे रंगी बेरंगी. आणि ही पाहिलीत का जवळ? ऑरेंज म्हणजे संत्र्याची गोळी. ही काय? रॅसबेरी. बघू जी कशी लाल होते आहे गोळ्यांनी. पण तुम्ही कसे खाणार? बाजारचं खाणं चालत नाही ना तुम्हाला आजीबाई. कधी चालतं आपल्याला. कधीतरी चालतो होय. मग आजोबांना चालेल हो हे? नको त्यांना दात कुठे आहे? आरती, हे काय? अगं बाई, खरंच की नवीन कवळी बसवली वाटतं. छे कवळी काय? खराय. नाही कवळीच आहेत. ही कवळीच आहे. कळीच आहे. बरं आता येऊ का? बरं, माझं असं म्हणणं होतं की पुढच्या वेळेस आम्ही येऊ तेव्हा पुन्हा मुलांसाठी खाऊ घेऊन येऊ.
हवं तर मुला आल्यावर आम्ही घेऊ. मुलं आल्यावर तुम्ही घेऊ. नाही, मुला आल्यावर आम्ही देऊ. अहो अणी साहेब, इकडे ऐकते, इथं उभी राहाल का जरा? नाही, त्याचं काय माहिती आहे का? मुलांच्या हातात खाव ठेवण्यात जी मजा आहे ती नुसतं खाव ठेवून जाण्यात आहे का? नाही म्हणजे ठेवून गेला तर आम्ही काय खाणार नाही. छे छे, तुम्ही कसे खाल? तुम्ही लहान मुलं थोडीच आहात. चला त्या देशमुखांच्या घरी जाऊया, त्यांच्या मुलांना देऊया हा खाव. पुन्हा कधीतरी इथल्या मुलांना आणू बरं. काय प्रभाताई, कुंकू लावताना? लावा लावा, हा छान लागला. कुठलं बोट? जा जा. किती लाल लाल आहे. काय? कुंकू. हो. बरणीला लावाल, कपाळाला लावायचं असतं. हा. तर मंडळी, पुन्हा येऊ कधीतरी. आजोबा, काय? आम्ही येतो बरं. तरी मी यायला सांगत होते यासाठी नको म्हणून. कुशीतली मी काय ते उदाडी सांगितलं आम्ही मोठ्या माणसाचं नाटक करू. ही काय चांगला गुळा गेल्याच्या. आपण सगळं काय खरंच सांगायचं पाहिजे. आपण मोठं माणसं नाही. ते पहा, सगळं गाडी पाशीच आहे. गेली त्याची गाडी. जयंता, उदय, काय राणीखेत, मी येऊ काय तुमच्या नाटकामध्ये? कसलं नाटक? ते नाटक संपलं. ठीक आहे निकेत, म्हणजे ह्या सगळ्या करा तर आपल्या दुकानात संपवावं लागतील. अरे पण ही गोळी सावंत काकूनी आणलेली, ही तुला कुठे मिळाली? सांगतो सावंत काका ही बरणी बाहेरच्या बाकावर ठेवून गेले होते. आणि हो, ते जाताना मला म्हणले की मुलं मोठ्यांचं नाटक करत आहोत. त्यांचं नाटक झालं किती हे दे. मग वाट काय बघतात, द्या की. सगळं आणि गोरा आहे नाही का रे? नाहीतर काय, आपणच बॅट होतो, उगीच मोठ्या माणसांचं नाटक केलं. आपण आपले लहान बरे. नाहीतर काय, वया मोठा खोटा. अरे नाही, वयम मोठम